एक गोष्ट स्पष्ट दिसते की समाजात तीव्र भावना उद्रेक झाला आहे आणि लोक ठळक गटात विभागले आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिक अमोल कोल्हे यांना सत्य बोलणारा निर्भीड आवाज मानत असून त्यांना पाठिंबा देत आहेत. अनेकांना वाटतं की त्यांना समाजातील लपलेली वास्तव परिस्थिती उघड करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांना लक्ष केले जात आहे. दुसरीकडे काही लोक त्यांच्यावर संशय व्यक्त करत असून त्यांनी पुरावे द्यावेत, फक्त आरोप न करता ठोस माहिती समोर आणावी अशी मागणी करत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी आता मनोज जरांगे पाटील यांचे नाव वारंवार येत असून काहींनी ते समाजात फूट पाडत असल्यासारखं वाटतं, तर काहींना तेच खरे नेतृत्व करत असल्याचा विश्वास आहे. त्यामुळे हा विषय केवळ व्यक्तिपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजाचा विश्वास, नेतृत्व आणि भावनेशी जोडला गेला आहे. या घडामोडीमुळे चिखला प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोपही लोक करत आहेत. अनेकांना असं वाटतं की सत्य लपवले जात आहे, मीडिया मुद्दाम काही आवाज दुर्लक्षित करत आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात अस्वस्थता वाढत चालली आहे. काहींना हा प्रकार पूर्वनियोजित कट वाटतो, तर काहींना तो केवळ प्रसिद्धीसाठी उभा केलेला संघर्ष वाटतो. या सगळ्यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो, समाजाला खरंच कोण सत्य सांगतोय आणि कोण स्वतःच्या फायद्यासाठी भावना भडकवत आहे. आता वातावरण असे झाले आहे की प्रत्येकजण अंतिम सत्याची वाट पाहत आहे. पुरावे, चौकशी आणि पारदर्शकता याशिवाय या वादाला पूर्ण विराम मिळणार आहे अशी भावना पसरत आहे. लोकांना केवळ आरोप नको तर उत्तर हवेत. हे प्रकरण आता केवळ एका व्यक्तीविरोधात किंवा एका नेत्याविरोधात उरले नाही, तर मराठा समाजाची एकता, विश्वास आणि दिशाच ठरवणारे वळण बनले आहे. आणि म्हणूनच सर्वात मोठा सस्पेन्स असा आहे की पुढे येणारे सत्य समाजाला एकत्र आणणार की अजून खोलवर विभागणार.